नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आता आम्ही पण भाड्याचे टट्टू. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत. लोकांचे मुखवटे कसे उतरतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण. भरपूर पाऊस आला महाराष्ट्रात. मुंबई पाण्याखाली गेली. उद्धव ठाकरेंच्या नावाने बोंबा मारणारे त्यांचंच कॉर्पोरेशन असल्यामुळे चिडीचुप्प झाले आणि ही देवाची अकृपा आहे किंवा देवाचीच कृपा आहे, गॉड्स हँड असं म्हणून मोकळे झाले. स्कूल बसवर झाड कोसळतं आणि काय झाड अशीच कोसळतात, त्याचं कसं झाडाला कसं सांगून कोसळतं का? असे मूर्खासारखे जबाब देणारे अधिकारी म्हणजे जबाबदार लोक सत्तेत बसलेले. आणि त्यात एका 11 वर्षाचा मुलगा गेला, त्याच्या आईवडिलांचं किती दुःख असेल याची जाणीव तुम्हाला मुंबईच्या बीजेपी अध्यक्षाच्या हसण्यावरनं कळतं. हे तुम्हाला हसायला शिकवतात दुःखात सुद्धा. कारण आपण आपल्या भाग्यावर दुर्भाग्यावर हसलं पाहिजे की हे लोक सत्तेत बसलेले आहेत. यांना प्रश्न विचारायची कोणालाही मुभा नाही. यांनीच प्रश्न विचारायचे, यांनीच उत्तरं द्यायची, यांनी टाळ्या वाजवायच्या, यांनीच आपली पाठ थपटाकडून घ्यायची. ही स्थिती आहे सध्या महाराष्ट्रात. पहिला पाऊस झाला, मिसिंग लिंकचा बोगदा दळणवळण थांबलं, वाहतूक थांबली. कारण मोठी दरड कोसळली त्याच्या तोंडावर. त्या बोगद्यामधनं धबधबा बोगद्यावरनं यायला लागला. म्हणजे वरनं पाणी खाली आलं तर धबधब्याच्या रूपानं खाली पडत होतं. वाहतूक 18 तासासाठी बंद होती. पण 18 तासात आम्ही वाहतूक खोलली, तुमच्या थोबळावर मारून. असा प्रतापी मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्रात आहे. पण तो कोणालाही लाज वाटत नाही की 18 तास या नवीन आताच करोडो रुपये, शेकडो करोड रुपये खर्च करून बांधलेल्या बोगद्यात वाहतूक 18 तास का खोळंबते? कारण यांना वेळेची भावच नाही. यांना लोकांची 18 तास गेले यांचं काही घेणं-देणं नाही. उद्घाटनाच्या वेळेला पूर्ण मुंबई, पुणे ट्रॅफिक बंद होतं, यांचं काहीच घेणं-देणं नव्हतं. हे फक्त इव्हेंट जीवी आहेत. सगळे इव्हेंट पाहिजे त्यांना. आणि म्हणाले काँग्रेसने हा प्रकल्प बंद केला होता, आम्ही कल्पक तरी सुरू केला. पृथ्वीराज चव्हाण आले. ते म्हणाले खोटं बोलू नका. याची परिकल्पना काँग्रेसचीच होती, आमची होती. आम्ही त्याच्यावर काम केलं, प्रोजेक्ट बनवला, कॉस्टिंग काढलं आणि प्रोजेक्ट फायनल करताना बऱ्याच लोकांचे काही ऑब्जेक्शन्स होते. कारण या पुलावरून मोठा एक जे डॅम आहे, डॅमच्या खालून जातो हा बोगदा. त्या डॅमचं पाणी कधी झिरपायला नको याची एक शहानिशा करण्यासाठी काहीतरी अजून स्टडी करायला हवी. आजूबाजूला पहाड आहे, तिथं कधी दरड कोसळते, त्यामुळे त्याची कशी काय व्यवस्था करावी, त्याची एक विवेचना होती, त्याचे ते प्रश्न होते, त्याचे उत्तर शोधायचे होते. कॉस्टिंगमध्ये मला जास्त वाटत होतं पुन्हा कॉस्टिंग पुरा करा. म्हणून मी याला स्थगन देऊन याच्यावर पुन्हा या प्रश्नांची उत्तरं शोधून पुन्हा या प्रोजेक्टला नवीन प्रोजेक्ट तयार करा, असं मी सांगितलं होतं. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी शोधली असावी आणि प्रोजेक्ट पुरा केला. धन्यवाद त्यांना. देवेंद्र फडणवीस म्हणतात आमच्या डॅममध्ये, आमच्या त्या बोगद्यात एकही क्रॅक आली नाही. आमचा बोगदा बिलकुल ठीक आहे. ठीक आहे ना साहेब. पण तुमचं काम फक्त बोगदा बनवण्याचं नव्हतं. बोगद्यामध्ये आज शिरण्याचा रस्ता सुगम असावा आणि निघण्याचा रस्ता सुगम असावा, हे कोण पाहणार? ज्या शंका पृथ्वीराज चव्हाणच्या वेळेला होत्या की वरनं दरड कोसळली तर कसं होईल, हे तुम्ही पाहिलंच नाही. तुम्ही फक्त बोगदा बनवून मोकळे झाले, टाळ्या वाजवून आपली पाठ वाजवत. पण आता म्हणतात ते वरनं दरड कोसळला तर आम्हाला काय बोगद्याच्या तोंडाची कोसळला. हे तुम्हालाच पाहायचं होतं की बोगद्याचं तोंड कधी ब्लॉक व्हायला नको. वरनं दरड तिथे कोसळणार नाही. नाहीतर तो बोगदा निकामी होऊन जाईल. दोन्ही बाजूनी दरड कोसळली आणि दरवाजे बंद झाले. तर मग तो बोगदा काय करायचा? तिथे काय टाळकुटत बसायचं? हे कोण पाहणार? स्वतःची जबाबदारी झाडून टाकणं. समृद्धी रोडचे काय हाल आहे सगळ्या लोकांना माहित आहे.
आणि पुन्हा निर्लज्जताचा अमृतकाळ चालू आहे. वर सांगतात की अरे बापरे, पहिल्या पावसातच सगळ्या परीक्षा होतात, पण परीक्षेत नापास का होता सारखे? परीक्षेत पासच व्हायचं असतं. नॉर्थ साऊथ दिल्लीला मुंबईला जोडणारा जो रस्ता होता, समुद्रातनं जो मार्ग काढला लिंकिंग रोड, तो पूल मोठा, तो कितीतरी पावसाळ्यात झाला. तिथे तर तो नाही झाला ना फेल, तिथे तर गड्डे पडले नाहीत ना. मुंबई पुणे एक्सप्रेसवर काय झालं? कित्येक ठिकाणी तुम्हाला त्या लोखंडी जाळ्या लागलेल्या दिसतात त्या पहाडावर. कशासाठी? त्यांना माहित आहे इथे भूस्खलन होऊ शकतं, इथे दरड कोसळू शकते म्हणून ती व्यवस्था केलेली आहे. तुम्ही त्याची वर का नाही व्यवस्था केली बोगद्याच्या तोंडावर? स्वतः अपयश आलं, स्वतः फेल झाले आणि ठिकरं तुम्ही सोशल मीडियावर फोडता. काय तो आवेश! अरे बाप रे बाप! एवढा आवेश तेव्हा दाखवायचा होता ना, जेव्हा महाराष्ट्रातनं उद्योग पळाले गुजरातमध्ये, तेव्हा शेपट्या आतमध्ये घालून चूप राहिले आणि सोशल मीडियावर तोडसुख घ्यायचं. लाखो खोटे बोलणारे मेले असतील तेव्हा हे लोक पैदा झालेत. पण तुम्ही जेव्हा पैदा झाले तेव्हा किती लोकांनी मेले म्हणजे मरावं लागलं असेल, याची तर मला ते काही गणितच जमत नाही. कारण विदर्भ जोपर्यंत होत नाही तुम्ही लग्न करत नाही बोलणारे तुम्ही. आयुष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही, 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 नाही 3 वेळ म्हणणारे तुम्ही. दादांना चक्की पिसवणारे आणि जेलमध्ये टाकणारे तुम्ही. सातबारा कोरा करणारे तुम्ही. खोटं कोण बोलतंय साहेब? कोण बोलतंय खोटं? लाडकी बहिणामध्ये लाभार्थी कमी होणार नाही तुम्ही. कोण खोटं बोलतंय? हे ठरवा तुम्ही कोण खोटं बोलतंय. आणि मग अशा खोट्या बोलणाऱ्यांसाठी किती लोक मरावे लागतील म्हणजे यांचा जन्म होईल अशा लोकांचा खोटं बोलणाऱ्या. याचा हिशोबही ठेवावा मुख्यमंत्र्यांनी. त्यांचं गणित चांगलं आहे. कमीत कमी त्या कॉलेजमध्ये जे शिकले त्याची डिग्री आहे त्यांच्याकडे. त्या समृद्धी मार्गावर आपल्या मित्राच्या मर्सिडीज मधनं फिरत होते ना तुम्ही. सांगत होते काय रोड बनला. आता त्या गड्ड्याचा वाली कोण? गाड्या चालवावा की नावा चालवाव्या कळत नाही समृद्धी मार्गावर. मग गॉड हँड म्हणायचं की देवाची कृपा का आम्हाला काय मिळतात काय करणार. पण देवाचा अधिकार पण ठेका पण तुमच्याचकडे आहेत ना. हिंदुत्वाचा ठेका तुमच्याकडे. सगळे देवदेवता तुम्हीच ना. राम तुम्ही, पांडुरंग तुम्ही, गणपती तुम्ही, सगळे तुम्हीच ना आता. मग ते देवालाच विचारा, तुम्हीच विचारा, कारण तुम्ही देवाच्या जवळचे. बाकी सगळे नास्तिक, तुम्हीच फक्त आस्तिक. आणि जिनको कुत्ते नहीं पूछते वो 2% के. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यासाठी पहिले आपल्याला कुत्र्यांनी विचारलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला कुत्र्यांकडनं एंडोर्समेंट करून घ्यायचं. हे देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न विचारण्याचा जर क्रायटेरिया असेल आणि हे क्रायटेरिया त्यांनीच टाकला, जिनको दो कुत्ते नहीं पूछते, मतलब जिनको कुत्ते पूछते वही इनको पूछ सकते हैं, असंच म्हणायला पाहिजे. आणि हे हम 2% के है. लेकिन इसलिए है की आम्ही गुजरात्यांच्या पालख्या वाहत नाही. आम्ही पालख्या वाहतो त्या गोरगरिबांच्या, दलितांच्या, समाजाच्या अंतिम व्यक्तीच्या, शेतकऱ्यांच्या. राज्यघटनेची पालखी आम्ही वाहतो आमच्या खांद्यावर. हम भाड़े के टट्टू है, भाड़ा उठाते हैं लोगों के वेदनाओं का. हम भाड़े के टट्टू है तो भाड़ा उठाते हैं हम संविधान का, लोकतंत्र का, गुजरातियों का नहीं. भाड्याचा टट्टू झाल्यापेक्षा शांत डोक्याने विचार करायला होता की चुका कुठे झाल्यात. इन्क्वायरी ऑर्डर केली असती ते लोकांनी टाळ्या वाजवल्या असत्या. पण आम्ही चुकाच करत नाही, कारण आम्ही जन्मालाच मुख्यतः चुका न करण्यासाठी आलो. अशा चुकीच्या कल्पना जर तुमच्या डोक्यात असेल त्याला काय करणार?
आणि महाराष्ट्राची आम्ही बदनामी करतो. तुम्हीच म्हणाला होता ना उद्धव ठाकरेंना, की सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे आणि हा भ्रम डोक्यातनं काढून ठेवा, की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि तुम्ही म्हणजे मराठी. तेच तुम्हालाही लागू होतं. देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहात. कधीपासून महाराष्ट्र झाला हो? आणि कधीपासून मराठी झाला तुम्ही? बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आता पितळ उघडं पडेल सगळ्यांचं. आणि महाराष्ट्राला बदनाम केलं तर मी सोडणार नाही. महाराष्ट्राला कोण बदनाम करतंय? महाराष्ट्राला कोण बदनाम करतं याची जर लिस्ट वाचून दाखवली तर तुम्हालाच त्या अरबी समुद्रात उडी घ्यावी लागेल. पण त्याच्यासाठी थोडीशी लाज शरम पाहिजे. महाराष्ट्राला बदनाम करतं तुमचा जेव्हा पेपर फुटतो तेव्हा, शिक्षकाच्या त्या परीक्षेचा. नीट पेपर फुटीचे सर्वात जास्त लोक महाराष्ट्रातनं पकडले जातात. महाराष्ट्र बदनाम होतो. महाराष्ट्र बदनाम होतो शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे. महाराष्ट्र बदनाम होतो गुजराती आपल्या डोळ्यासमोर आपल्या फॅक्टऱ्यात पळवून नेतात आपल्याकडचे प्रकल्प. त्याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतो. की महाराष्ट्राला कोणी वाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका 6 महिन्यात खाली पडतो तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे तुमचे स्पोक्सपर्सन बसतात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. खासदारांनी आमदारांना फोडण्यात येतं, पैसे देऊन खरीदण्यात येतं, तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. खरात सारख्या व्याभिचार्यांकडे जेव्हा मंत्रिमंडळातील लोक जातात आणि तुमच्याच महायुतीची जेव्हा एक महिला नेत्याचं नाव उचलतं तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. व्याघ्र प्रकल्प बर्बाद होतो. कारण उद्योगपतींच्या ज्या गळ्याच्या तुम्ही खाणीसाठी पूर्ण जंगल नष्ट करतात. तो टायगर कॉरिडॉर तुम्ही सत्यानाश केला तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यामुळे बदनाम नाही होत. महाराष्ट्र काय बदनाम होतो जेव्हा ठेकेदार असोसिएशनचे लोक म्हणतात 56% द्यावं लागतं कमिशन ठेक्यांमध्ये. म्हणून असे रोड उखडतात. म्हणून या मिसिंग रोड लिंकच्या त्या बोगद्याच्या समोर दरड कोसळतात. आणि कमिशन जातं त्यातलं 5% तर म्हणे मंत्रालयातच जातं. असे आरोप लावले आहेत लोकांनी. महाराष्ट्र यांनी बदनाम होतो साहेब. महाराष्ट्र मुंबई पाण्याखाली जाते तेव्हा बदनाम होतं. महाराष्ट्राच्या बदनाम कसं होतं याची जर लिस्ट काढली तर रात्र होईल बोलता बोलता. तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या. ज्यांना कुत्रही विचारत नाही अशा भाडीच्या टट्टूंना बद्दल उद्गार काढून तुम्ही विधानसभेचा वेळ बर्बाद नका करू. आणि पुन्हा सांगतो, भाड्याचा टट्टू होण्यात स्वाभिमान आहे. पण कोणाच्या ताटाखालचं कुत्रं होण्यात स्वाभिमान नाही. कोण कोणाच्या ताटाखालचं कुत्रं आहे ते आता आम्हाला विचारू नका. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.